प्रत्येक माणूस 3,500-4 हजार रुपयाच्या खोकड्यामध्ये पूर्ण रंगल्यामुळं माणसं त्यांच्या डोळ्याची कॅप्चरिंग कॅपॅसिटी कमी झाली. हे तुम्हाला कधीही मान्य करावं लागेल. कोणताही माणूस कुठेही बसला, येड्या बाबळीत, मोरीत, तुरीत, कपाशीत, सिमेंटच्या नळीत, एकटच गाडी जवळून त्याची चोराणी नेली तरी तो बोट झाली जातात. आणि प्रत्येक माणसाच्या डोळ्यावर ताण आलाय. हे तुम्हाला मान्य आहे किंवा नाही? आहे. आणि दुसरा एक दोष येणार आहे, रोग येणार आहे. माणसं मनोरुग्ण होणार आहे. माणसं मनोरुग्ण का होणार आहे? सायकोलॉजिकली माणसं अनफिट आहेत. प्रत्येक माणूस, तुम्ही मी बसलेले सगळे माणसं, मी तरी पपटावानी बोलतो ना, टेन्शन आहे. प्रत्येक, आम्हाला 8 महिने कोणी खात नव्हतं. कुत्रे सुद्धा विचारानं जेवला का झोपला. घरचे कटाळले कवा चालू होईल तो, जाऊ दे ही पिढा. प्रत्येक माणूस तणावात आहे. तणावात. लोक कीर्तनाला जरी बसले ना, आता आनंद, आता 8 महिन्यातून तुम्ही आज हसले फक्त, नाही तर लोड मध्येच होते. लग्नाला जरी खुर्चीवर लोक बसले ना, लॉन्सला, आनंदाचा क्षण आहे ना, मग फ्रेश बसावं का नाही? अरे तू काय पॉझिटिव्ह निघाला का? काय तुला काय झालं? काय त्याला हस गेले महाराज. आणि मेंदूवर ताण का आला लोकांच्या? त्याचं उत्तर आहे का? मेंदूला लागणारा रक्त पुरवठा हा आहार कमी असल्यामुळं होत नाही. आणि विचाराची कॅपॅसिटी कंटिन्यू चालू असल्यामुळं, मेंदूला योग्य पुरवठा न झाल्यामुळं माणसं सायकोलॉजिकली अनफिट झाली. काही माणसं एकटी बोलतात, एकटी. काही बाईलाशी बोलत, काही कपाशीत एकटे बोलत बसत. कपाशीचे मोंड कपावून गप्पा आणतो तू. हा विनोद नाही. काही महिला पहा, मांजरीला हान, कुत्र्याला हान, दरवाजा लुटून दे, नसताना फॅन चालू कर. म्हणजे गणगण झाली प्रत्येक माणसाला. का झालं त्याचं उत्तर आहे का? 10 महिन्यापूर्वी निम्मी लोक जर डॉक्टरकडे गेली तर डॉक्टर त्यांना फक्त एकच सांगायचे, पांढऱ्या वाढल्या, तांबड्या कमी झाल्या. तांबड्या वाढल्या, पांढऱ्या कमी झाल्या. या 10 महिन्यात बसलेल्या पैकी कोणत्या पेशी वाढल्या का? मग पेशी गेल्या कुठं? द्या डोक्याला ताण द्या ना. वाढल्या का कोणत्या? त्याने बोटवर करा, मी खर्च करतो दवाखान्याचा. वाढल्या का पांढऱ्या पेशी? मग ह्या पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी ह्या 10 महिन्यात गेल्या कुठं? नाही तर डॉक्टरकडे पेशंट गेला, झोपा, पहिला दणका, झोपा, उभ्यानं काही नाहीच, झोपा, तोंड वाचवा, दात वाचवा, फालती व्हा, उताने व्हा, सरळ व्हा, माय का पा. काय होतं तुम्हाला? आता एवढा टाइम काय व्यायाम चालू होता का काय? लगेच कागद आणि पेन, 3 गोळ्या, सकाळी एक घ्या, दुपारी एक घ्या, संध्याकाळी परत या, परदिवशी परत या, तर स्लॅब टाकला. ऐका महाराज, पांढऱ्या पेशी का गेल्या, तांबड्या पेशी का गेल्या? पटलं तर हा म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं. बाहेरचं खाणंच 8 महिने लोकांचं बंद झालं. हॉटेलिंग खायचं बंद झाल्यामुळं आहार साधा मिळाला पण सकस मिळाला. पिठलंच मिळालं पण तुमदार मिळालं. भाकरच मिळाली पण खास मिळाली. परिणामी शरीराला राहणाऱ्या ज्या रक्तपेशी आहेत, तांबड्या पेशी आणि पांढऱ्या पेशी, व्हाईट ब्लड कॉर्पसस अँड रेड ब्लड कॉर्पसस, त्या पेशी कमकुवत का झाल्या नाही? योग्य आहारामुळे रक्ताभिसरण संस्था आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम क्लिअर झाली. परिणामी माणूस ओके झाला. आता परत झकमारी सुरू झाली. जेव्हा डांबरीला 15 दिवसांना लगेच वाढल्या वाढल्या वाढल्या. हा विनोद नाही. सायन्स इज ए सायन्स, गॉड इज ए गॉड अँड नेचर इज ए नेचर अँड सायन्स इज ए सायन्स. 16वा अध्याय असं सांगतोय, शास्त्राच्या बाहेर वागणारी माणसं सुखी होतील हे स्वप्नात सुद्धा कधी पाहू नका. शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. मग माणसं व्यसनाधीन का झाली? याच्या पुढे आपल्याला जायचंय. त्याचं पहिलं उत्तर सापडायचंय. हात 1 दान करा, 2 बोलणे, बोलत जा. कसं बोलावं? 13वा अध्याय. मितले आणि रसाळ शब्द दस्य कल्लोळ अमृताचे 7 आणि मवाळ. हात 1, बोलणे 2 आणि हसणे 3. हसत जा. हसणे ही क्रिया आहे, इट इज ए नॅचरल प्रोसेस.
जसं अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही आहे, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. मानसिक तणाव आहे, प्रेमभंग होणे. सगळा खर्च तिच्यावर झाला, ती दुसऱ्याचाच हात धरून गेली. तणाव तणाव. कॉफीतलं आलंच नाही, पेपर तर सुटलाच नाही. तणाव. प्रत्येक माणूस तणावात आहे. आणि इट इज ए नॉट अ डिसीज. हा रोग नाहीये, मानसिक तणाव आहे. आणि बसलेल्या सगळ्या माणसांना तणाव आहे किंवा नाही. 80% टाळकरी हे 8 महिन्यात हरिपाठ विसरले. तणाव. इन्कमच नाही तर वाजून काय करतात. हरिपाठ पाठ करून काय करतात, रुपया मिळालं. तणाव झाली माणसं. तणाव. प्रत्येक माणूस तणाव. काही सईसवाल्यांनी काय केलं, खेड्यावरच्या जमिनी विकल्या, गेली पुन्हा मुंबईला. लॉकडाऊन झालं, आले गावात. येड्या बाबली खाली गाडी लावली, झोपाय जागा नाही राहिली. तणाव. काही माणसांनी आई बापा हुसकून दिले, सासूरवाडीला राहिले गेली. सासूरवाडीचे कठाळे. बरं दिंडीत आले असते तर त्याही बंद झाल्या. म्हणजे सगळं तणाव. आता ऐका, म्हणून हसत जा आणि हसत जा. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात धोकाच देतात. काही माणसं इतकी दरिद्री आहेत महाराज, हसतच नाही. का नात्या पण हसत नाही. काय झालं तुला हसाय, का ना तो नुसता नॅचरल प्रोसेस आहे. हात एक, बोलणे 2, 14च्या 14 सांगतो म्हणजे मला अभंग करायला. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4. सगळे प्राणी आडवे आहेत, एवढाच पठ्ठ्या उभा आहे. बैल आडवा आहे पण अवताला सरळ आहे, यावला दिसाय सरळ आहे. काही शंका, माळीत म्हणे 1 शाटच का, आम्ही 9 शाट घालू, तुला काही रुतती का. कीर्तनकार कंबरच का बांधतो, तो मुंडका बांधील, तुला काय करायचं. तुला विचारलं का आम्ही दारू पिताना डोळे का झाकतो, विचारलं का. तो चांगला पायजामा का खराब करतो, विचारलं का. आम्ही विचारलं तुला जुगार खेळताना राणी पालथी का घालतो, तू आमच्या मुळावर का उठतो. शंका. आडवं काय मला आनंद, कशाला आलो अत्यानंद. मी कोण, ब्रह्मानंद. परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. जन्माला आलाय आनंद आहे, पण मी कोण, अत्यानंद आहे. मी कशाला आलोय, आणि परमार्थात प्रेमानंद आहे. आणि सगळे आनंद ज्यांनी लुटले ते संत आहेत. ज्यांनी सगळे आनंद लुटले ते संत आहेत. तुम्ही मगाशी 3-4 भाषणं ऐका. प्रत्येक धर्मगुरूनं प्रत्येक धर्माच्या ग्रंथाच्या आधारानुसार तत्व एकच सांगितलं, शब्द भगवंतच होता. शब्द भगवंतच होता. फक्त प्रत्येकाच्या विचाराची मांडणी वेगळी होती, विषय तोच होता. परत नीट ऐका आता. जसं सगळ्या अरण्यात झाडं आहेत पण सगळी झाडं कल्पतरू नाहीत. सगळ्या गाया आहेत पण कपिला नाहीत. सगळ्या कपिला आहेत पण कामधेनू नाही. तसे जगात काही असेल पण ग्रंथांसारखं श्रेष्ठ दुसरं काही नाही. हे पुन्हा नाही. आता उगाच आपल्याकडे काय झालंय, बुद्धी झाली कमी, पैशाची घमेंड झाली जास्त. काय अशाला एखादं शांत बस. काय करायचं सोमवारचं, तुम्ही माना नाही तर नका मानू, फुलात सुगंध आहे किंवा नाही. सावध राहा बरं का. फुलात सुगंध आहे, लाकडात अग्नी आहे, दुधात लोणी आहे, जगात कोरोना आहे. मग कोणत्या डॉक्टरनं कोरोनाचं पिल्लू पाहिलं. का ते त्याच्या आईला असं पितं, ते असं वाढतं, त्याची डेव्हलपमेंट तुम्ही पाहिली का. परत नीट वाक्य आहे का बरं. फुलाचे भाग तुम्ही सायंटिफिकली पाहिले, एज्युकेटेड लोक नीट आहे का. फुलाला 4 भाग आहेत, निदलपुंज आहे, दलपुंज आहे, पुमंग आहे, जायांग आहे. तुम्ही पाहिलंय. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, एंड्रोशियम अँड गायनेशियम. देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. फुलाचे 4 भाग तुम्ही पाहिले. फुलाचं झाड तुम्ही पाहिलं, झाड पाहिलं ना, त्याला खाली मूळ पाहिलंय. मुळाचे 2 प्रकार आहेत, तंतुमय मूळ, सोटमूळ. त्याच्यावर पान पाहिलं, खोड पाहिलं, मुळं पाहिलं तुम्ही. झाडाचा सगळा अभ्यास तुम्ही केला. झाडाचा अभ्यास केला. तुम्हाला सर्दी होते, तुम्ही अभ्यास केला. तुम्हाला ताप येतो, पॅरासिटामॉल घ्या, सर्दी गेली. तुम्हाला कॅन्सर झाला, तुम्ही अभ्यास केला. तुम्ही कोरोनाचा कोणता असा जीवाणू पाहिला इन डोळ्याने,
मग एक वाक्य सांगा, लोकांना जागेवर आणण्यासाठी देवाने टाकलेला हा डाव आहे. जागेवर आले गपक्यात. 40 रुपये किलोचे गहू खात होतं, शर्टिंग करून राशनच्या रांगेत उभं राहिलं. कुपन हा किंवा नाही. दूध प्यायचं बंद झालं, चहावच आलं, बाहेर नाही जायचं. लग्न भामटेवानी करायची पाळी आली. माना नाही तर नका मानू महाराज, पण नेचर इज ए नेचर अँड सायन्स इज ए सायन्स, हे तुम्हाला मान्य आहे किंवा नाही. मग ह्या माणसाच्या अथक परिश्रमाला जेव्हा एक कुटुंबातलं व्यसन, मगाशी मेटे साहेबांनी एक खंत व्यक्त केली की महिला मंडळ व्यसनाबद्दल बोलत नाही. बोलतच नाहीत. त्या का बोलत नाहीत त्यांना माहिती, पण ते बोलत का नाही, तर सगळ्यात जास्त व्यसनाचा अन्याय तुमच्यावर आहे, तुमच्यावर आहे. पण प्रॉब्लेम असा आहे, तुम्हाला तर मार सहन करायची सवय लागली. म्हणजे दारुड्याच्या बायकोचं असं म्हणणं आहे, काला है लेकिन दिलवाला है. जाऊ द्या, मारितोय ना, पण माझ्या पप्याचा बाप सोनाची, असं नाहीये. आता ह्या माणसाने एवढे आटोकाट प्रयत्न करताना, मगाचं एक वाक्य माझा परत ध्यानात ठेवा, बाहेरचं खाणं बंद झाल्यामुळं तुमच्या तब्येतीवर काही चांगले परिणाम झालेत किंवा नाही? झाले. हा म्हणा, तुम्हाला हा म्हणावंच लागेल, तिथे काय चॅलेंज नाही. तसं तुम्हाला जर आता ह्या परिवारानं एवढा मोठा कार्यक्रम करत असताना व्यसन का करतात माणसं, त्याची उत्तर आणि दुष्परिणाम आपल्याला पाहिजे. पहिल्यांदा सगळ्या मेटे साहेबांना साथ देणारे जोगदंड साहेब, सगळी महाराज मंडळी, गायक वादक सगळ्यांना धन्यवाद. आणि व्यसन माणूस का करतो त्या कीर्तनाला सुरुवात. बारीक ऐकायचं आता. माणसाचा सगळ्यात सज्जन अवयव हा कोण? नाक. नीट ऐका, नाक. त्याच्यापेक्षा सज्जन हा कान. पण सगळ्यात खतरनाक गडी हा डोळा. इतका डेंजर की एवढ्याचाही बंगला किती बारीक फटीतून पाहते. म्हणून कधी ध्यानात ठेवायचं, किती खानदान दारुडे असू द्या, डोळे उघडे ठेवून दारू, डोळे किती खानदान दारुडे असू द्या, डोळे उघडे ठेवून दारू पिऊ शकत नाही. दारू पिताने डोळे झाकावेच लागतात. का? हा गडी नालायक गोष्ट पाहत नाही. म्हणून तर दारुड्या दुकानातून बाहेर येताना असं येत असतं बा, मग त्याला फुटाने ठेवावं लागतं. हे शास्त्र आहे. मग माणसं व्यसन का करतात? ऐका आता, ऐका का करतात. डोळ्याने पाहिलेली गोष्ट चांगली आहे किंवा वाईट आहे हे ठरवण्याचा अधिकार डोळ्याला आहे का? महाराज मंडळी, दुसऱ्या अध्यायात अशा ओव्या आहे. स्पर्शाचे 2 गुण मऊ आणि कठीण, रूपाचे 2 गुण बेसूर आणि सुरेख. बेसूर आणि सुरेख. मग याला 2 दोष आहेत, ज्ञानदृष्टी आणि चर्मदृष्टी. तुम्ही माझ्याकडे पाहता ही चर्मदृष्टी आहे की ज्ञानदृष्टी आहे? सावधरा पटकन. तुम्ही माझ्याकडे पाहता ही चर्मदृष्टी आहे की ज्ञानदृष्टी आहे? चर्मदृष्टी आहे. मग चर्मदृष्टीने जे तुम्ही माझ्याकडे पाहता हे सत्य आहे की असत्य आहे? असत्य आहे. पण ते तुम्हाला सत्य भासतंय. सत्य तुम्हाला भासतंय ते सत्य नाही आहे. पण एखादी गोष्ट जर चर्मदृष्टीला आवडली तर त्या शरीरात, त्याच मनात पाप तयार होतो. पाप 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 डोळा करीत नाही. मग बोला बडा तुम्हाला सुधरत का मी काय म्हणतो? डोळ्यानं गोष्ट पाहिली, पण पाप डोळ्यानं केलाय का मनानं? हा, आता ऐका. याला दुसऱ्या अध्यायामध्ये 350 नंबरची ओवी अशी आहे, येत इंद्रिय जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. ऐका आता. यानं गोष्ट पाहिली, मनात तयार झालंय पाप, आणि मनात झालेलं पाप इंद्रियाद्वारे बाहेर पडतं. मग इंद्रिय त्याला साथ देतात. कोणाला? हा, आता करंट लागला तुम्हाला. आता आता फीड बसली तुम्ही. आता कळलं तुम्हाला. गोष्ट पाहिली डोळ्यानं, पाप उत्पन्न झालं मनात, आणि इंद्रियानं त्याला दिली साथ, घडलं ते वाईट कृत्य. मग बलात्कार का घडतो?
का घडतो बलात्कार? बलात्कार वय पाहत नाही, बलात्कार वय पाहत नाही, बलात्कार वय पाहत नाही, बलात्कार शील पाहत नाही, बलात्कार कुळ पाहत नाही, बलात्कार नातं पाहत नाही, बलात्कार वेळ पाहत नाही. का? तिसऱ्या अध्यायातल्या वाव्या ऐका आता. जळे विण बुडविती, आगे विण जाळीती, दोरे विण बांधिती, चिखले विण रोविती, पाशके विण गोविती, हे ज्ञाननिधीचे भुजंग. पहिली गोष्ट, डोळ्यात पाप तयार झालं, मनात आणि शरीरात काम तयार झाला. आणि काम हा गाथा इतका सुंदर प्रमाण देतो एकच, कामातुरा भैना लाज. कामातूर माणसाला लाज नसते, कामातूर माणसाला भीती नसते. आणि बलात्कार का घडतो? इंद्रियाच्या अधीन तयार झाला तो काम, आणि काम खवळल्यावर घडला तो बलात्कार, आणि यशस्वी जर झाला नाही तर आला तो क्रोध. माणसं का बेमान झाली? मग समोर दिसणारी स्त्री माझी बहीण आहे किंवा पाहुणी आहे असं जर मनाला ठसवलं तर पाप थांबलं, पाप थांबलं. अरे ती माझ्या आईची मैत्रीण आहे, मी तिला मावशी म्हणतोय, आणि तिच्या मुलीबद्दल माझ्या मनात पाप, धिक्कार त्या मनाचा, विषय संपला. अरे ते तर माझे शेजारी आहेत, मग ही समज तुम्ही इंद्रियाला दिली पाहिजे का मनाला? बॉम्बाला सगळं मनाला दिली पाहिजे. म्हणजे इंद्रिय, पण जर यशस्वी झालं नाही तर राग तयार होतो, राग. आणि बऱ्याच वेळा बसलेल्या लोकांना पाया पडून सांगतो, रागाच्या भरात तुम्ही वाईट कृत्य करू नका, त्याला फळ वाईट आहे. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला सांगितलं तुला बा 2 लाख रुपये देतो संध्याकाळपर्यंत इंद्रिकर भोकस, भोगशील तो, त्याला काय, त्याला काय भोगसायला लागत, भोगसायला लागत काय. पण पाया पडून सांगतो, रागाचं फळ वाईट आहे. राग आकळा व्यसन आकळेल, काम इंद्रिय आकळा व्यसन. मी दारू पिणारी माणसं व्यसनानं चालू बायकोच्या हसा, तुम्ही राग आकळा. नवरा बायकोचं भांडण झालं ना, 1-2-3 मिनिटं बायको पाहत राहा, नुसतं पाहायचं, बोलायचं नाही. काय ती काय पिसाळी नाही, तिचा पावर कमी होता तेवढा. यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, जागेवर मी बो. ती 20 वर्ष जाऊन बसला, घ्यानं नाही ध्यान नाही. आणि तुम्हाला असं म्हणायचं का, कृत्य केल्यानंतर आरोपीला पश्चाताप होत नाही? होतो, पण ती वेळ निघून गेली. भावाची गाडी शेतातून गेली ना, जाऊ दे ना, त्याला म्हणा तुझा कापूस व्हायचा झाल्यावर नांगरून दे, का त्याला गाडी खाली घालतो. राग आकळा. आणि आज सगळी माणसं कशानं बेताल झाली? रागानं. आणि रागामध्ये माणसं कृत्य करून जातात, विहिरीत उडी घेणं, फाशी घेणं. मी व्यसन का करतात माणसं? मला आपण हलकट क्वालिटीचे मित्र पैदा केल्यामुळे आपल्याला धाब्याची सवय लागली. आता हे आमच्या टोळीतले, तुम्ही आमच्या टोळीत येऊन बसा, तुमच्या डोक्यात धाबा येणारच नाही. तुमच्या डोक्यात विठ्ठल आहे, रामकृष्ण आहे, रामकृष्ण आहे, वाचले तुम्ही. तुम्ही आमच्या टोळीत या ना, उगाच 5 वाजता फोन करते, हॅलो कुठे, नदी वय उलातलं जळतो, येतो तू. काही माणसांना 5 वाजलं का असं गुदगुले होते, शपारल्यावानी करते, ती मूरफाटी गाडी चाली त्या. 5 वाजल्यावर काही माणसाला गुदगुल्या होत्या. आणि काही माणसं सुशिक्षितपणाचं अवसान आणतात आणि स्टँडर्ड दारू पितात. आपल्याला वाटतं तेलही सज्ज नाही, ते सगळे झोपल्यावर पितात आणि वास येऊ नये म्हणून पुदिनारा खातात. अशी गंमत आहे त्यांची. मानसिक तणाव घालवण्यासाठी लोकांनी आता दारूचं औषध काढलंय. दारू ही तुम्ही प्यायला लागल्यानंतर, तुम्ही प्यायला लागल्यानंतर मागची पिढी किती बर्बाद झाली. महिला मंडळ, एखाद्या स्त्रीला जर एक मुलगा आणि मुलगी असेल, एखादी गुजरीवाणी 2 मुलं असतील, आणि तिच्या पतीचा मृत्यू जर व्यसनाने झाला, तर त्या आयुष्यात त्या स्त्रीच्या काय घडतं हे कथाकारानं किंवा कीर्तनकारानं किंवा प्रवचनकारानं किंवा भाषण करणारं सांगायचं नाही. त्या स्त्रीलाच तो फक्त अनुभव येतो. तो अनुभव भाषण करून कळेल. एखाद्या स्त्रीला 2 गुजरीवाणी मुलं आहेत, तिचा पती व्यसनाने तरुणपणात एक्सपायर झाला, तिला आधार कोणी खात नाही, हे प्रेम बी सोडून द्या. तुम्हाला वाटतं आम्हाला लय प्रेम आहे, पागल आहे तुम्ही. तुम्हाला वाटतं आम्हाला लय मित्र नामचं लोक लय मानतात, डोक्यातून काढून टाका. नाही, पॉझिटिव्ह निघल्यावर कळा तर मित्र किती आहेत. ॲम्ब्युलन्स मध्ये चढू लागाय सुद्धा येते नाही. ॲम्ब्युलन्स पाहिली का म्हणून तिथं आली बरं का. विनोद समजू नका. मग आता ऐका, तयार झाला काम, तयार झाला काम, काम वाढत जाईल का कमी होईल? वाढत जाईल. काम वाढत जाईल. लाकडात आग, जागणीमध्ये लाकूड टाकलं की भडका होणार. तसं इंद्रियाच्या इच्छा पुऱ्या झाल्या
काम वाढत राहणार आणि काम जर यशस्वी झाला नाही तर क्रोध येणार आणि मग खून करणं, चोऱ्या करणं, अत्याचार होणं, मुलीवर ऍसिड टाकणं, पोरगी पळून जाणं, या ज्या गोष्टी आहेत या त्याच्या अधीन होतात रागात. काही पोरांनी पैसा लावलेला असतात, तू माझी नाही ना, कुणाची नाही, आणि तू कुणाच्या घरी गेली ना सुखी नाही होऊ शकत. तुझा संसार उद्ध्वस्त झालेला पाहिजे तेव्हा डोळे मिटील, अशा अभिमन्यू आहेत काही काही. पण प्रेम कोण करतं? एका मित्राने एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज. त्या सांगितलं कोणाशी रे? त्या सांगितलं शी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कळलं होती, म्हणला 1 मिनिट मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, विरह सहन करू शकत नहीं, इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता, अगर वो ना मिले तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा, इश्क ही मेरी जिंदगी है, फूल है गुलाब का, लड़का है गरीब का. असं बरंच आहे त्यांचं काय. आता मी लय बारीक सांगितलं, तुम्ही माझ्यावर शंका घ्याल, तुमच्याकडून नाही लागत. माणसानं सावध राहा. मित्रांनी सांगितलं मी काही सोमवारी लग्नाला येत नाही, मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे गेलं मंगळवारी फोटो बिटो घेऊन आशीर्वाद द्यायला. ज्याचं सोमवारी लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला त्याला म्हणला वाय यू आर नर्वस. हे सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. हे सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. हे सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. याचा तो फोटोच पडला खाली. तो म्हणला काय झालं? काय नाही म्हणला 3 तास तोंड बांधून येड्या बाबली खाली शपथी घेतल्या रोडच्या कडेला. 3 मला सांगितलं मी तुमचीच आहे, तू माझ्या डोळ्यात बघ, तू माझ्या पायात बघ, तू माझं हृदय फाडून बघ, माझ्या स्वप्नात सुद्धा दुसऱ्याचा विचार करू येत नाही. असं म्हणत म्हणत तिनं मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिनं मला विचारलं आता हा जीव तुमच्यावरून वाळूनच टाकलाय तर तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे? म्हणजे प्रेम कशावर आलं? पैशावर. हा म्हणला 5,000 रुपये. काला पोर थांबन माराय, इथं बोकड्याला 9,000 लागत आहे, पोरगी काल थांबत. त्याच्या मित्र ती पोरगी गेली निघून. त्याच्या मित्राने सांगितलं बावळाटा, अरे तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 आहेत पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत आणि त्याला काही पोरग नाही. बा हलकटाचा सल्ला, हलकटाला किती भेट बसला. यानं सांगितलं, मी तिला हेच सांगितलं, अगं माझ्या नावे 5,000 आहेत पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत. अरे ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी तुझी वाट पाहत बसलो, असं काय करतो? नाही 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 नाही. हा ते 14च्या 14 झालेत. कामावर आलोय आता आपण. काम आकळायचं आहे का? भजन करा. तुम्हाला व्यसनं सोडायची आहेत ना, चांगल्यात बसा. आता तुम्ही माझ्या पुढे बसले ना, 8 महिने तुम्ही टेन्शनमध्ये होते, थोडे रिलॅक्स झाले. आता रिलॅक्स झाले ना, तुम्ही भजनाचा छंद लावा. तुम्हाला गावठी उदाहरण देऊ का? गाईचं वासरू जर गाई जर लय पळायला लागली तर तिला आपण लोडणं घालतो, लोडणं गळ्यात, म्हणजे तिच्याच तंगड्यात ती हाणते. पण काही गाया अशा आहेत लोडणं बाहेरून काढतात. असे काही काही गाय आहेत सप्त्यापुरताच गण लावी त्या. आणि मग त्या गायीला आपण पायखुटी घालतो. पायखुटी, मोरकी आणि पाय. जितकी गाय जोरात तितका झटका जास्त. तसं ह्या शरीरात एक गाय आहे, त्या गायीचं नाव मनेरी आहे. आणि मनेरी गाय विषयाच्या रानात पळते. विषयाच्या रानात पळत असल्यामुळं तिला रामकृष्ण हरीची पायखुटी घाला, व्यसन सुटलं. व्यसन सुटलं. चांगले मित्र पैदा करा, व्यसन होणार नाही. छंद लावा. मग काही माणसं म्हणतील आम्हाला देवाचा छंद लागत नाही. महिला म्हणलं तुम्हाला आवडेल तो देव याच्या पुढे ठेवा, याच्या पुढे ठेवा. तुम्हाला जर असं आवडतो ना, कटेवर हात ठेवणारा, विटेवर उभा असणारा आवडतो ना, 1-2 मिनिटं त्याला आठवा. कटा येतो, राजस आहे, कुमार आहे. एखाद्या म्हणून मला नाही आवडत पांडुरंगाचं, मग तुम्ही काय करा, पाय आडवा टाकलेला, हातात बारशी असलेला कृष्ण डोळ्यापुढे आणा. नाही जमत का तुम्हाला? तेही जमत नाही का? नका. एक जटाधारी माणूस आणा, त्याच्या पुढे डमरू आहे, शंकर आणा. नाही का जमत तुम्हाला, तो वाघावर बसलेली बाई आणा. देवी बाई तर पाहाल का नाही? दिव्या. तुम्ही कोणत्या तरी देवतेचा या मनाला असा छंद लावा की व्यसनाची गपकन प्रवृत्ती वेगळी होईल. आता काय माणसं म्हणते म्या सगळे औषधे केले बा, पण ते काही काही बाया आता आमच्या पशी म्हणते महाराज 14 बाबांक पप्प्याचा बापने आलता. पप्प्याच्या बापाची नाही सुटली, उलटे सोडणारे प्यायला लागले, पण पप्प्याचा बाप सोडे ना. दारू सोडायला एकच औषध आहे, लाज. लाज, लाज. माझी खानदान काय? मी खानदान कोणतं आहे? मी 96 कुळी आहे.
खानदानीने. आपण क्वार्टर प्यायची का? आपण 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 बँडवाल्यानं वाजवायचं ना आपण नाचायचं, इतके हलकट आहे का आपण? तुमचे मेंदू काम देता का? इतका हलकट आहे का त्यानं वाजवायचं ना आपण? महाराज हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. मग अशी मेटे साहेबांनी सांगितलं, व्यसनाचा पैसा जर 8 महिन्यातल्या कडकीत वापरला तर कोरोनाची भर निघून जाईल. लग्न इतका खर्च हळदीला आहे सध्या. 500 लोक आहेत हळदीला, 500 जेवण 500चं आहे. आणि हळद आता अंधार पडल्यावर नाही लागत. 12, 1 आणि हळदीला नाचायला आपण कमी. पुरीची आई नाचती हळदीत. हळदीत नाचती लोक नाव संधा किती नवरी निघालो बोंबल ती, तू चालली का आणि तू चाल. अरे काय भामटेची दुनिया आहे. रात्री चांगली सणा नाचत होती, दुपारा काय बॉम्बलाय झालं तुला. बयान तू चालली का बया चालली. पुरीचं बाप नाही रडत कधी, ते ज्यामुळे राहतं ते काय रडते. त्याला बँडवाला म्हणतो राम तुम्हाला थांब थोडा वेळ, एवढे तर जाऊ दे तुझंच मिटवायचं. भामटेची दुनिया. कोण कोणावर प्रेम करतं? एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं. काय बोंबलं ती बाई. देवान तुझी रणकीन झाली, मेल्यान मला काला ठुलन त्याला काला नेलं. बांगड्या फोडीतीन, तोंड झोडीतीन, पदर फाडीतीन, नवरा जळतो ना आगी कवडीतीन. येतेच मी आता याचेच मी आता. काय राहिलं मा ह्या जगण्यात मजा नाही. आपल्याला वाटतं खरंच जाती का काय. 2-3 अशी आगी कवडीतीन, 2-3 बाया तिला असं मागवडी द्या. अशी जाळाजवळ न्यायची, थोडी दिल्ली करायची, न्यायची जाळाजवळ. चिंगाट घरगाठीन का असं खाल्लं. भामटेची दुनिया हो. हे आपण नवीन लग्न झालेली माणसं पहा बरं. नवीन लग्न झालेली मोटरसायकल चालले तर त्यांना लोक काय म्हणतील, याची लाज नाही, काय नाही. इथून मुंडकं पुढं काढतात. जसं काय पुढच्याला सांगते राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी, सरकलं ते वाटीच सारखली गुडघ्याची. त्याला काय झालं, कुत्रं आडवं आलं. पागल आहे का तू? ही माणसं विषयानं धुंद झालीत. कशानं? विषयानं. आणि मग लग्न बिग्न झालं, 2 पोरं बिरं झाले आणि योगायोगानं त्याची बायको म्हणजे मरू नये पण मिली ते बसेल होतं तोंड सोडून. माणसं सुद्धा किती भामटे पा. पोरं अंगणात खेळत होते, ते असं थोबाड सोडून बसेल होतं. मग आपण त्याला भेटायला जायचं. आता आपण लय धार्मिक, त्याला भेटायला जाणार म्हणजे पेयाला नव्हतं म्हणून जायचं नाही तर त्याचा आहे काय संबंध. आणि मग त्याच्याकडे गेलं का आपण ते आपल्याकडे असं पाहतं. आपण त्याला म्हणायचं काय चाललं, काय चाललं, काय चालायचं. वाटलं झालं परपंचाचं. देवानं असं नव्हतं करायचं. माल न्यायला लागत होतं, तिल नव्हतं न्यायला लागत. बिगर बायकोच्या जगण्यात मजा नाही. कसा आठवडा काढला माझं मला माहिती. मग त्याला आपण म्हणजे बायको करता का? छे मला काय करायचं, मला कोण बायको देईल. मला नको बायको, पण या कोणला आहे म्हणा. याला बायको नको, याला पोरांना आई पाहिजे. मग पोरांची आई याची मावशी होईल का? भामटीची दुनिया आहे मला. नाही चला पुढं काम. इथे आपण तुम्ही कुठे गेलो जागेवर आपण. राग आकडा. आता व्यसनाने राग येतो, ती गोष्ट मिळाली नाही तर. तुम्ही पहा महाराज, खेड्यावरून काही ठिकाणी दारूच्या दुकानापुढे ना दिवस उगायला माणसं बसत राहतात. बिन तोंड उठल्याची, त्यांचं अंग थर नाही उतार घेतला तर अशी हालत येते. अंकित झालेत ते. तसं जीव हा एक भागवतातली ओवी आहे. विषयाचे करी ध्यान, त्यास तो संग लागला. संगातुनी फुटे काम, क्रोध कामात ठेविला. क्रोधातुनी जडे मोह, मोहाने स्मृती लोपली. स्मृती लोपे बुद्धिनाश, म्हणजे आत्मनाशाची. बस काम तयार झाला, क्रोध तयार झाला आणि एखादी गोष्ट परत मिळाली का लोभ तयार होतो. आणि आपल्याला जमलं नाही का मत्सर तयार होतो. आता आज संध्याकाळी आहे ना आमचा बेवड्यांना राग येणार, कारण आजची 31 तारीख आहे. 2 सण आहेत दारुड्यांना, गटार आमोशा.
इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेटार्ड्स. मेटे साहेबांनी केलेल्या कार्यक्रमाला जर एका तरुणाने निर्व्यसनी बनण्याचा संकल्प केला तर तो पुरा झाला. तर हा कार्यक्रम आता बिचाऱ्यांना काय फायदा आहे का त्याचा? आज एवढं मोठं नियोजन करायचं, एवढ्या मोठ्या लोकांना दूध, एवढ्या माणसाने, ह्या माणसाने केवळ आपल्यासाठी किती वेळा आंदोलनं, किती वेळा आवाज उठवले. तसं पाहिलं तर सध्याच्या काळामध्ये बोलणारा एवढाच माणूस आहे, आम्हाला द्या म्हणून म्हणणारा एवढाच माणूस आहे. आता आपण बोलू ना, आता माझे दिवस खराब आहे, पुढे झटे करते आहेच, लय कठीण. हा 2 तास कीर्तन नेणार आणि अख्खं नाही टाकणार टीव्हीला, युट्यूबला. थोडं चुकीचं गेलं का तेवढंच टाकणार. हा मग पैसे हे कमावणार आणि इज्जत आपली घालवणार. मंडळीने उषा माल छापीत हे, मला वाढाय बिडी नाही 8 महिने, आणि यांनी एवढा माल छापलाय. महाराज मी मोबाईलच्या बाबतीत तुमचा भ्रम आहे. मी मोबाईलच्या बाबतीत सगळ्यात गरीब माणूस आहे. लोकांना भ्रम आहे काही चॅनल फिनल इंदुरीकरचे. चूक. माझा मोबाईल टीव्ही त्याला वर्षाला 1200 रुपये खर्च आहे. 4 वेळा कार्ड टाकीतो 3 महिन्याला. तोही बी सेकंदावर आहे. तुम्ही माझ्याशी एकच सेकंद बोलणार, येस नो, उलट तिकडं. मला युट्यूब नाही, मला फेसबुक नाही, काय तुमचं म्हणतात ते टिकटॉक काहीच नाही. याच मंडळीने लुटलं मला आणि यांनीच ठोकली माया. पैसे त्यांनी कमवले, बोंग्या माझा करून दिला. वर्षभर फळ भोगितो त्याची. चांगलं करावं. चांगलं जर करत असेल, पैसे घ्या तुम्हाला, मला नको. माझं झालंय टाकाटुका चालू. विनोदाचा भाग सोडा, पण चांगलं करता आलं नाही तर कधी करू नये. पण चांगलं करणाऱ्याला बरबाद तरी करू नये. हा चांगलं करायला काय हरकत नाही. आता व्यसनाचा मुद्दा महत्वाचा आहे ना, हा रंगवा ना तुम्ही, त्याची गरज आहे, तो ड्रॉप. असे बोलले. पुन्हा चला माग. लोभ तयार झाला. इथे आपण, मी कुठे गेलो तुम्हाला जागेवर ना. आणि व्यसनानं क्रोध तयार झाला आणि रागाच्या भरात लोभ तयार झाला. लोभामुळे मत्सर तयार झालाय. आणि आज तुमच्या माझ्यामध्ये काय तयार झालाय? मत्सर. या माणसाचा आदर्श घेण्यासारखा एकच आहे महाराज मेटे साहेबांचा. काहीच कारण नसताना एवढा मोठा भव्य. बरं या लॉनचं भाग्य, आशीर्वाद लॉनचं दरवर्षी तर दिवाळीला कीर्तन होतं. यंदा कोरोनामुळे झालं नाही. आज त्यांची जागेचं काम झालं, त्यांचंही झालं. मला सांगायचं काय महाराज, आपली माणसं जर आपल्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असेल तर आपण त्याला आपला माणूस म्हणून साथ देणं गरजेचंच आहे ना. आपण जर मेटे साहेबांसारखा माणूस आवाज उठून बोलत असेल आणि तो माणूस जर व्यसनासाठी बीड सारख्या ठिकाणी एवढा खर्च करत असेल तर आपण निदान 2-3 जणांनी त्यांना सांगितलं पाहिजे, साहेब आजपासून व्यसन करणार नाही, हे एकटी बस. आणि काय लागायचं त्याला? तुम्हाला व्यसन सोडायचं, तुम्ही आमच्या टोळीत हिंडा 1-8-10 दिवस. 5 वाजले का आमचा फोटो काढायचा नाही. काम तयार झाला, क्रोध तयार झाला, लोभ तयार झाला, मत्सर तयार झाला. आणि आज प्रत्येक माणसाला अहंकार तयार झालाय. आज तुम्ही मी अहंकारात आहे. संपत्तीचा अहंकार हे क्षणिक आहे महाराज, पण अहंकार आहे आपण. आणि अहंकार हा शहाण्याच माणसांना आहे. नवल त्याला 13वा अध्यायाचं असं सांगतोय, नवल अंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. शहाण्या माणसाला मग पुन्हा मागे जाऊ आपण. काम तयार झाला, क्रोध तयार झाला, लोभ तयार झाला, मत्सर तयार झाला, अहंकार तयार झाला, माणूस व्यसनाधीन झाला आणि नाश झाला. वयानं एखादा माणूस मिळाला तर चालेल, पण व्यसनाने मृत्यू झाला त्याची इतकी वाईट गोष्ट नाही. कोण कोणचा भाऊन कोण कोणचं काय आपण फक्त म्हणतोय महाराज. आपल्याकडे आता प्रेत उचलायला माणसं नाही राहिली. माणसं गुंड्या सुद्धा काढत नाही, शर्ट सुद्धा काढत, 2 बटणं पाहतून बायको कशाचं काय राहिलं नाही रे, नाही नाही रे, नाही Thank you.
20ला निरोप देताना देवाला एवढंच सांगा, देवा असा काळ पुन्हा येऊ देऊ नको. आता सगळ्या माणसांनी 31/12 एक संकल्प करायचा महिला मंडळ. तुमच्या घरात मोबाईल आहेत जुने 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 ते आता घरी गेले गेला मोकळे करा, गोळा करा, गोळा मोबाईल गोळा करा, गोळा घरी गेल्याबरोबर कोपऱ्या कापऱ्यात पडेल असतील पहा, टीव्ही खाली, फ्रीज खाली, ते मोबाईल काढा, नीट करा, नीट करा. त्याला 100-200 रुपये खर्च येईल. आणि गरिबाची जी मुलं ऑनलाईन शिकतात त्यांना देऊन टाका. खरा आनंद. अजून 40% पोरांना मोबाईल नाहीत, 40% पोरांना रेंज नाही, आणि 40% पोरांना मोबाईल. तुम्ही एका गरिबाच्या भांडे घासणाऱ्याच्या मुलीचा 10वीच्या मुलीला जर मोबाईल दिला, यदा कदाचित तिनं जर तो वापरला आणि ती जर पास झाली तर आयुष्यामध्ये तुम्हाला पांडुरंगाची आरती केल्याचं समाधान मिळेल. जी दगडं घाव सण करतात तीच दगडं मूर्तीला वापरतात. हो, राजकारणामध्ये सगळ्यात जास्त घाव सण करणारा माणूस आहे मेटे साहेब, पण त्यांना देव पण येणार आहे, थोडा काळ आलाय. हा, कारण घाव सण केलेलेच दगडं देव होतात. बाकीच्या दगडाचं कोणी हिशोब करतं? बाकीच्या दगड तिकडून उचलायचं बिथडीत टाकायची, तिकडून उचलायची. जो घाव सण करतो तोच देव होतो. पुन्हा 3 वाक्य ऐका. उसाची साखर होईल पण त्या साखरेचा परत ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल पण त्याचं परत दूध होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल पण त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा निर्व्यसनी माणूस झाला का आयुष्यात तो दुःखी होणारच नाही. आणि व्यसनाला खर्चला ये ना, खर्चला ये ना, त्याच्यापेक्षा इकडं खर्च नाही ना. खा ना तुम्ही. महाराज पाया पडले अख्या लोकांच्या, आणि 31/12 लोकांना सांगितलं, लोक हो आता तरी पुढे आता या शब्दाचा अर्थ नीट आहे का बरं का. अभी और इसी वक्त क्विक एक्शन इमिजिएटली ताबडतोब. आत्ता क्विक एक्शन, फास्ट, एवढ्या आत्ता. आत्ता म्हणजे कधी? आत्ता म्हणजे कधी? स्टेजवरच्या सगळ्या धर्मगुरूंनी ग्रंथातले पुरावे देऊन आम्हाला निर्व्यसनी सांगितलं त्यावेळेस. कधी? आता माझ्यासमोर बसल्या बसल्या संकल्प करा. पण शब्द आलाय तरी. तरी या शब्दाचा अर्थ असा आहे, तरी. तरी म्हणजे ही तरी नाही, लाल पाणी म्हणजे तरी नाही. तरी म्हणजे काय? तरी शब्दाचा अर्थ आहे का? आता या शब्दाचा अर्थ आहे अभी और इसी वक्त क्विक एक्शन इमिजिएटली ताबडतोब. आत्ता कधी वापरतो आपण? आता तरी. परीक्षा चालू आहे, 5 मार्काचं लिहायचं राहिलं, बेल व्हायला 5 मिनिटं राहिले, पुढच्याला 5 मार्काचं येत नाही, तो मागच्याला म्हणतो आता तरी मला 5 मार्काचं दाखव. तरी. एखाद्या पोरानं लई पुरी पाहिल्या, पसंतच केलं नाही, त्याचा बाप त्याला म्हणतो आता तरी हिला हा म्हण. एखाद्या दारुड्याने इस्टेट मोकार दारूवर इकली, त्याची बायको म्हणते आता तरी लाज धरा. पुरीचे मेसेज वाचून बापाची शुगर वाढली.
रोज उठून बाप मुलीचा मोबाईल उचकायचा, मेसेज वाचल्याची शुगर वाढली, घामाघूम झाला, थरथडा उडायला लागला आणि तिला म्हणला आता तरी मोबाईल वापरायचं बंद कर, नाही तर या मेसेज पाहिजे मला अटॅक येईन. आता तरी पुढे हाच उपदेश. काय सगळं करा, आयुष्याची राख रांगोळी करू नका. नो एनी पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ द वर्ल्ड. जगाच्या बाजारात तुम्ही सगळं कमवू शकता. केस पिकली ना पिकली दररोज काळी कर, पहिली नाहीत. नॅचरल थिंग्स हॅज नॉट अ चॅलेंज इन द वर्ल्ड. आता ही केस काळे कमी काळे करण्याची जी तेल बिलं काय लावतात ना लोक डोक्याला, तो त्याला जरी मुंडकं बुडवलं, नॅचरल नाही, नैसर्गिक नाही. केस पिकली ना पिकली दररोज काळी कर, पहिली नाही. दात पडले ना पडले. नॅचरॅलिटी इज द नॅचरॅलिटी. निसर्गाने निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसाने अतिक्रमण करायचं नाही. केस पिकली ना पिकली. मग शरीरच एकदा गेल्यावर काय झालं? सुंदर शरीर आहे, 21,600 वेळा होणारा श्वासवाद बंद झाला, संपलं का? हे काही लोक कपाटावर हात ठेवून मेले, नोटा कपाटात तशाच. काही लोक डोळे वासून मेले, चोर परत गेले, त्यांना वाटलं जागा जाऊन. काही माणसं चालू चालू मेले आणि काहींना अख्खं गाव कटाळलंय. पडेल पठ्ठ्या 92चा झालाय, खाटावर पडेल, नुसता पाहतो पाहुण्यांचं, खात नाही पेत नाही. उलटे पाहुणेच फोन करता, कसं काय म्हणजे आहे अजून जाईल. हो, संपत्ती क्षणिक आहे, पण शरीर संपत्ती ज्याची चांगली आहे त्याच्याकडे बाकीची संपत्ती आपाप येते. या 2-4 महिन्यामध्ये जो मास्क लावून फिरेल, जो सॅनिटायझर वापरेल, जो टाई अंतर ठेवेल, तो जगेल. आणि गेला बिला असं काही म्हणणं का? आता आम्ही रस्त्याने फिरतो महाराज, कोरोनाच लोकात नाही राहिला लोकांना. ते बच्चन साहेब कटाळलं मोबाईलमध्ये बोलू बोलू, 3 वेळा बोलत तो मोबाईल कानात आहे, काय करत 3 वेळा बोलते ते साहेब. काय आहे ते बरंच, बाकी काय आहे, बाकी काय ते मास्क आहे, बाकी काय आहे चालतं. अरे बाबा सगळे कटाळे तुम्हाला. आता तुम्ही पेठेत फिरा, रोडवर फिरा, काही नाही महाराज, धनमान लोक मोकळे. आणि लोक आता काय काही नाही, ती एवढा बावळट व्याख्या केली, गेला म्हणे, येईल ना ते.